कवी रामदास स्वामी यांचं उत्तम लक्षण यामधून आपण 5 चरणातील उत्तम लक्षण अभ्यासले. पुढच्याही 5ही चरणांमध्ये आपण उत्तम लक्षण अभ्यासणार आहोत. 6व्या चरणामध्ये संत रामदास स्वामी म्हणतात, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजू नये. काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला 4 चौघांमध्ये बोलायची वेळ आली, एक तर आपल्याला आत्मविश्वास नसतो, त्या विषयाबद्दलच पुरेसं ज्ञान नसतं, आणि त्यामुळे साहजिकच आपल्यावर एक वेगळीच परिस्थिती ओढवते किंवा लाजच वाटते. काय बोलायचं ह्या लोकांसमोर? नाही मित्र, जे आपल्याला सांगावयाचे आहे, जे आपल्याला बोलायचे आहे, त्याच्याबद्दल स्पष्टपणे मनमोकळेपणानं बोललं पाहिजे. हो, कोणताच विषय हातच्याला राखून बोलायचंच नाही, हे असं मला वाटतं. हो, पण हे करत असताना बाष्कळपणे सुद्धा बोललं नाही गेलं पाहिजे. बाष्कळपणे मी एक साध्या भाषेत सांगेल का, हसू होईल असं नाही बोलायचं. म्हणजे आपल्याला विषयाची मुद्देसूद मांडणी जमली पाहिजे. रामाने सीतेला शोधण्यासाठी हनुमंताला लंकेत पाठवलं. त्या रावणाच्या सभेमध्ये हनुमंत कसे बोलले, किती नम्रपणा होता, मनाचा किती व्यापकपणा होता, किती निर्भीडपणा होता, आत्मविश्वास कसा होता. आणि दुसऱ्या वेळेस परत पाठवायची वेळ आली तर नाही, आता हनुमंतरायांना पाठवणं संयुक्त ठरणार नाही, त्यावेळेस अंगदला पाठवलं. हा छोटासा अंगद किती रावणाशी स्पष्टपणे बोलत होता एवढं तर नाही, पण त्या रावणाला अतिथी धर्म सांगून आला, मी तुमच्याकडे दूत म्हणून आलेलो आहोत आणि तुम्ही मला साधी बसण्यासाठी सुद्धा जागा देत नाही, मी माझं स्वतःच असं स्वतः तयार करतो. आणि जे सांगितलं निर्भीडपणे, रामाबद्दलच असो किंवा रावणाच्या गर्भाबद्दलच असो, सगळंपणे त्या अगदी स्पष्टपणे अंगदनी मांडलं. मग मला सांगा, आपणही तसं स्पष्टपणे बोललं पाहिजे, आपली बाजू मांडली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हो, म्हणून सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. हो, हास्य होईल असं बोलायचंच नाहीये. पैज होड, पैज लावूच नका, पैजा लावूच नका, शर्यत लावूच नका. महाभारतामध्ये आपण बघितलं, पांडवांना कौरवांमधलं पैज लागली, द्रौपदी हरलं, सगळं केवढं आपल्याला ते माहितीच आहे, त्याबद्दल शंका नाही. पण त्याच्यातून काय झालं, निष्पन्न काय झालं, वाईटच निष्पन्न झालं. म्हणून मित्रांनो, आपण कुठेही कोणत्याही क्षणी कोणत्याही कारणासाठी पैज होड अजिबात लावायचं नाही, शर्यत लावायची नाही, स्पर्धा नको, पैसा नको, काही केल्या कोणत्याही कारणास्तव लावणार. मी मागच्या चरणामध्ये सांगितलं होतं, बहु बोला जाता म्हणती वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. असं कोणी म्हटलं तरी चालेल, पण योग्य ते बोललं पाहिजे. म्हणून आता पुढच्या चरणात आपण बघूया, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. काय मोठी सूचना केलेली आहे, काय मोठा उपदेश केलेला आहे. कोणाचा उपकार घेऊ नका,
भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला लागल्यानंतर द्रौपदीने आपल्या शालूची चिंधी काढून ताबडतोब श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. त्याची परतफेड, त्या उपकाराची परतफेड सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस वस्त्रांचा पुरवठा केवढा मोठा भगवान श्रीकृष्णाने केला हे आपण जाणतो आहोत. नवे नवे स्वतःच वस्त्र होऊन द्रौपदीची लज्जा राखली हे आपण बघितलंय. जर देवाने जर उपकार ठेवला नाही तर तुम्ही आम्ही काय उपकार ठेवणार. म्हणून उपकार ठेवायचा नाही आणि घेतला तरी तो राखायचा नाही हे लक्षात घ्या. परपीडा करू नका. मी मागच्याच वेळी सांगितलं पुण्य परोपकार पाप ते परपीडा. परपीडा दुसऱ्याला त्रास देणं हे मी पापच सांगितलं. हे पाप आहे परपीडा देणं. शेजारचा विद्यार्थी छान अभ्यास करतोय म्हणून त्याचं लक्षच विचलित करायचं. तो घरात शांतपणे अभ्यासाला बसलाय म्हणून मी माझा होम थिएटरचा टीव्हीचा आवाज मोठा करेल, त्याला त्रास देईल नाही, असं करायचं नाही. हो, काहींना विश्वासघात करण्याची सवय असते. नका रे करू कोणाचा विश्वासघात. विश्वासघात होऊन तुम्हाला फार काही मिळतं अशातला प्रकार नाही. की असुरी बुद्धी बाजूला ठेवा. कोणाचाही विश्वासघात करायचा नाही. पुनश्च एकदा मी कोणाचाही उपकार घेणार नाही. उपकार घेतला तरी तो ठेवणार नाही आणि परपीडा मी कोणालाही त्रास देणार नाही आणि कोणाचाही विश्वासघात करणार नाही. हे आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जात. हे लक्षात घ्या. तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त करून घ्यायचा, सर्वज्ञ व्हायचं आहे तर मित्रांनो या लक्षणाकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर व्यापकपण सांडू नये. व्यापकपण सांडू नये. आता सांगतो पराधीन होऊ नये. आपले ओझे घालू नये कोणा एकासी. व्यापकपण आपल्या मनाचं व्यापक, आपल्या बुद्धीची व्यापकता कधीच सोडू नका. हो बर का, व्यापकता सोडायचीच नाही. शत्रू आला तरी त्याच्याशी प्रामाणिकपणेच बोला. त्याने किती चूक केली तर त्याला अपराध करण्याची, अपराध करा. अपराध जर केला असेल त्याला क्षमा करा. हो म्हणून बाबांनो व्यापकपण सोडू नका. आता सांगतो पराधीन होऊ नका, परावलंबी होऊ नका. आपल्याला सवय आहे माझ्या पुढे जर हुशार आणि मागचाही नंबर हुशार आणि पुढचाही नंबर हुशार, बस आपल्याला आता अभ्यास करण्याची काही गरज नाही. परीक्षेला बरोबर मध्ये येणार. पुढच्याकडनं नाही जमलं तर मागच्याकडनं, मागच्याकडनं नाही जमलं की पुढच्याकडनं. हो पराधीन. आणि समजा त्या दोघांनीही विचार केला का नाही याला दाखवायचंच नाही, किंवा सुपरविजन करणारे जर कडक जर आले, त्यांनी हलून चालून सुद्धा दिलं नाही, मागे वळून सुद्धा बघितलं नाही, काय झालं? नुकसान तुमचं, घात तुमचा. म्हणून मित्रांनो कोणत्याही बाबतीत पराधीन होऊ नका, परावलंबी होऊ नका. स्वतःचा मार्ग स्वतः निवडा, स्वतः अभ्यास करा. बरोबर यश तुमच्या पदरात आहे. पण आपण परावलंबी होऊन जर यश प्राप्ती करून घेणार असू तर यश कधीही येणार नाही हे लक्षात घ्या. आणि का आपले ओझे दुसऱ्यावर लादायचे? खोडी करणारा वेगळाच असतो आणि नाव मात्र तुम्ही दुसऱ्याचं सांगता.
आपलं ओझं त्याच्यावर लादून देतात, त्याला फटके बसतात, पण त्याच्या मनाला किती वेदना झाल्या हे आपण कधीच अभ्यासत नाही, की त्याचं अवलोकनही करत नाही. हे लक्षात घ्या. माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. हो, माझ्या बेंचवरची घाण मी दुसऱ्याच्या बेंचवर का टाकावी? माझं दप्तर मी त्याच्याकडे का द्यावं? याच्यातनं परपीडा होत असते, आणि परपीडा झाली की पाप आलंच. मग याच्यातनं जर सुटायचं असेल तर एकच, आपली व्यापक पण म्हणजे चांगलं आणि वाईट कळलं पाहिजे. चांगलंही स्वीकारता आलं पाहिजे आणि वाईटही स्वीकारता आलं पाहिजे. वाईटालाही माफ करता आलं पाहिजे, वाईटाला क्षमा करता आलं पाहिजे. आपण रामायणात रामाची केवढी मनाची व्यापकता होती, हनुमंतरायाची केवढी मोठी व्यापकता होती मनाची, हे आपण अभ्यासलं. मन मोठं असेल तर समाज तुमच्या जवळ, हे लक्षात घ्या. आणि सांगितलं, पराधीन होऊ नका, आपलं स्वतःच ओझं दुसऱ्यावर लादू नका, कधीच नाही लादायचं. यातून आपल्यालाही सुख आहे आणि दुसऱ्यालाही सुख आहे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर सांगितलं आहे, सदमार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग हा सोडू नका. मी ते जरा सदवर्तन म्हणे, सदवर्तन सोडायचं नाही, म्हणजे सत्यमान. एकदा जंगलामध्ये एक वाघ त्या शिकाऱ्याच्या पाठीमागे लागला. आणि त्याने, शिकाऱ्याने औचित्य साधून पटकन झाडावर चढला. वाघाला मात्र चढता येत नव्हतं. आणि हा शिकारी झाडावर चढल्यानंतर त्याच्या अगोदरच अस्वल येऊन बसलेलं होतं. बर का, अस्वल येऊन बसलेलं होतं. वाघाने अस्वलाला सांगितलं, अस्वल दादा, हा शिकारी आहे, हा तुमची सुद्धा शिकार करेल. त्यापेक्षा एक काम करा, या मनुष्याला, या शिकारीला खाली लोटून द्या, माझी पण भूक भागेल आणि तुम्ही वाचा. अस्वलाने सांगितलं का नाही, तो माझ्या आश्रयाला आलेला आहे, मी त्याला आश्रयच देईल, कारण अतिथी धर्म आहे, तो अतिथी धर्म मी पाळेल, तेव्हा मी त्याला लोटून देणार नाही. ही मनाची व्यापकता. शेवटी कंटाळून दोघेही झोपी गेले. वाघ खाली बसलेलाच होता झाडाच्या खाली. झाडावरती अस्वल आणि मनुष्य झोपी गेला, शिकारी झोपी गेला. मग वाघाने काय केलं, हळूच शिकाऱ्याला आवाज दिला, अरे शिकारी, तू असं कर, हा अस्वल झोपलेला आहे ना, याला तू लोटून दे. जर तू लोटून नाही दिलं, हा तुझी शिकार करेल, तुला खाऊन टाकेल. त्यापेक्षा तू त्याला लोटून दे, माझी भूक भागेल आणि तूही वाचशील. बघा, शिकाऱ्याने पटकन विचार केला, वाघाच्या मोहाला बळी पडला आणि अस्वलाला लोटून दिलं. पण अस्वलाने लोटता क्षणी जाग आल्याबरोबर एका फांदीला पकडलं, तो तिथेच लटकून राहिला. वाघाने काय सांगावं, बघ अस्वल, मी तुला सांगत होतो की हा शिकारी आहे, हा तुझा घातच करेल, बघ त्याने तुला लोटून दिलाय. मी तुला सांगत होतो, ऐकलं नाही. आता तो असं कर, तू वरती जा, त्याला लोटून दे, मी त्याच्याकडे बघ. तेव्हाही अस्वलाने तेच सांगितलं, माझा अतिथी धर्म मी सोडणार नाही, त्याने चूक केली म्हणून मी चूक करणार नाही, तेव्हा मी त्याला क्षमाच करेल. शेवटी वाघ कंटाळाने निघून गेला. ही मनाची व्यापकता, हा वर्तन हे आपल्याकडे पाहिजे, हे लक्षात घ्या. जसा मनुष्य त्या शिकाऱ्याला
त्या अस्वलाने आश्रय दिला, मग अस्वलाला लुटून दे झोपल्यानंतर हे वाघाने सांगितल्यानंतर ह्या माणसाने असत्य मार्ग स्वीकारावा का? नाही. कोणत्याही मोहाला बळी पडून असत्य पंथ, असत्याचा मार्ग कधीही निवडायचा नाही. तो सत्य मार्गाने जो विजय होईल तो चिरकाल टिकेल. सत्य मार्गाने मिळालेला विजय हा क्षणभंगूर असेल. त्याच्यामुळे असत्याच्या मार्गाला आपण कधीही जाणार नाही आणि कधीही अभिमान घेऊ नये. इथं अभिमान हा अहंकार सांगितलेला आहे. काय सांगितलंय? अहंकार. मी अहंकाराबद्दल मागच्या 3 लक्षणांमध्ये, चरणांमध्ये भरपूर काही बोललो आहे. अहंकार नका व्हावा. कारण जर आपण पूर्ण ज्ञानाकडे, सर्वज्ञ ज्ञानाकडे जातोय तर अहंकार कशासाठी पाहिजे? माझं एक उदाहरण बरोबर आल्यानंतर, शिक्षकांनी कौतुक केल्यानंतर हा अहंकार येऊ देऊ नका. मी असून नंतरचे बरोबर कसे सोडी याकडे वाटचाल पाहिजे. थोड्याच गोष्टीवर, अल्प याच्यावर संतुष्ट होऊ नका. म्हणून अभिमान, गर्व येताच कामा नये. आपण नेहमी नम्र असलं पाहिजे. जो नम्र राहील, विनयशील राहील, त्याला ज्ञान ग्रहण करण्याला कोणती अडचण येणार नाही. महापुरे झाडे जाती, लोहा तेथे लोहाळे वाचती. हो, महापूर आल्यानंतर मोठमोठी झाडे वाहून जातात, पण लोहाळे मात्र वाहून जात नाही. कारण ते नम्र होतात, झुकतात, म्हणून त्यांचं अस्तित्व कायम राहतं. महापुरामध्ये झाडांचं अस्तित्व टिकत नाही. ह्यासाठी आपण नम्र व्हायला पाहिजे. हो, हे सरळ सरळ आहे. येता सिंधूच्या लहरी, येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जातीवरी. सागराला पूर आल्या, नदीला पूर आल्यानंतर, सागराला भरती आणि नदीला पूर आल्यानंतर आपण जर अनम्र झालं तर त्या लहरीवरती वरून निघून जातात. आपण व्यवस्थित राहतो. नम्रपणाचा हा फायदा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर आपण कुठल्या प्रकारचा गर्व केला नाही, कुठल्या प्रकारचा अहंकार केला नाही, तर आपल्यावर जबाबदारी राहत नाही. जो अहंकारी असतो, होणाऱ्या परिणामांचा तो धनी असतो. ही त्याची जबाबदारी असते. दुर्योधन अहंकारी वागला नसता तर त्याला युद्धाचा परिणाम भोगावा लागला नसता. रावणाने अहंकारी जर राहिला नसता तर पूर्ण कुल त्याचं उद्ध्वस्त झालं नसतं. ही जबाबदारी त्याची राहिली नसती. हे लक्षात घ्या. म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाही. मी एक उदाहरण, एक दृष्टांत सांगतो, इथे खूप तुम्हाला पटेल. माकड ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत, त्यावेळेस त्या पिल्लाला सांभाळण्याची जबाबदारी ही त्या आईवर नसते. हो, त्या पिल्लाची जबाबदारी असते. त्याने आपली पकड सैल केली तर त्याला पडण्याचे धोके जास्त असतात. जबाबदारी. आणि मांजरीला पिल्ल झाल्यानंतर ते पिल्ल ती 7 घरांमध्ये घेऊन जाते. त्यावेळेस ती आपल्या तोंडामध्ये पकडते. त्यावेळेस त्या पिल्लाला कोणतीही चिंता नसते, आपण पडू का राहू का काय. सर्वस्वी जबाबदारी त्या आईची, त्या बाळांची नाही. यावरनं, दृष्टांतावरनं काय शिकायचं ते शिका. हो, म्हणून ह्या दृष्टांतावरनं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. लक्षात घ्या. म्हणून बाबांनो, कधी अभिमान
धरायचा नाही, तोही कशाचा? असत्याचा. 99% गुण मार्क पडले. किती? 99 गुण. त्याने जर आत्मपरीक्षण केलं, अरे ते सगळे कॉप्या करून आपण मार्क कमवले, इकडे तिकडे बघून जर कमवले, तर या खोटेपणाचा अभिमान कोणत्या कारणासाठी धरता? खोट्याचा अभिमान कसा करायचाच नाही, ठेवायचाच नाही, याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर शेवटचं चरण, अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. राजांनो, आपण असं वागलं पाहिजे की आपली कीर्ती, सतकीर्ती नेहमी वाढायला पाहिजे. मी कधी चुकीचं वागणार नाही, मी कोणाला परपीडा देणार नाही. रामदास स्वामींनी सांगितलेली सगळी उत्तम लक्षण अंगीकृत करेल आणि खूप छान वागेल, तर कुळाची कीर्ती वाढत असते. आदर्श कुळ त्या ठिकाणी निर्माण होते. संस्कृत कुलाचा तिथे वर्णन होतं. परंतु मित्रांनो, आपण जर चुकीचं वागू, आपण समाजाला परपीडा देऊ, आपण जर आदर्श नाही वागलो, तर आपली अपकीर्ती ही वाढवायला वेळ लागणार नाही. मग मात्र आपण कितीही समाजप्रिय प्राणी असलो तरी देखील आपल्याला समाज विचारणार नाही. आपल्याला समाजामध्ये मानहानी स्वीकारावी लागेल आणि समाजात वावरणं कठीण होईल. म्हणून मित्रांनो, शाळेत कसं छान वागलं पाहिजे, शिक्षकांशी कसं छान वागलं पाहिजे, आई वडिलांशी कसं छान वागलं पाहिजे, मित्रांशी कसं छान वागलं पाहिजे, सगळ्यांना हवाहवासा वाटायला पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. यातून तुमची कीर्ती वाढणार आहे. हो, यातून विवेक वाढणार आहे. विवेक म्हणजे काय? चांगलं वाईट पटकन कळालं पाहिजे. हो, सत्य असत्य लगेच कळालं पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून बाबांनो, आपण फार छान वागणार आहोत. हो, म्हणून मी मागच्या चरणामध्येच ज्ञानेश्वरींची ओवी सांगितली. हो, का भूमीची मार्दवता, सांगे कोंबाची लवलवता, नाना आचार विचारे सुकुलिताचे. हो, कुळाचा उद्धार होत असतो. आपण आदर्श वागू तेव्हा हा सुसंस्कृत घराण्यातला आहे, हा आदर्श घराण्यातला आहे, हे लक्षात येतं. तुम्ही जर घाणेरडे वागत असेल तर तुमचं कुळ खराब झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबांनो, शाळेत बाहेर सगळीकडे आपण चांगलं नम्रपणे विवेक बुद्धी जागेवर ठेवून वागणार आहोत, याकडे लक्ष दिलं पाहिजे. हो, म्हणून माझ्या वाट्याला कधीही अपकीर्ती येणार नाही, मी माझा विवेक कधीही ढासळू देणार नाही आणि नेहमी सत्याचीच वाट धरेल. मी असत्याच्या मार्गाला जाणार नाही, घाणेरड्या वाटेकडे जाणार नाही, ही शपथ घेतली पाहिजे. म्हणजेच ही उत्तम 10 लक्षणं, 10 चरणांतली लक्षणं आहे, ती अंगीकृत कराल, यामध्ये काही शंका नाहीये. ही उत्तम लक्षणं, ही संत काव्य या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद.